महाराज अभंगातून साधू पुरुषाचं वर्णन करतात आणि संतांना मातेचं रूपक करतात, मातेची उपमा देतात, मातेचा दृष्टांत देतात. तेव्हा माता आणि संतांत सादृश्य काय याचा थोडासा विचार करण्याच्या निमित्तानं माता शब्दाचा अर्थ पाहताना जी जन्म देते, उदरामध्ये वागवते, जन्माला आल्याच्या नंतर पालन पोषण संगोपन करते, तिला माता म्हणतात. हे आईनं जसं करावं तसं परमात्माही आपल्याकरता करतो. आपल्याला धारण करणारा परमात्मा आहे, आपल्याला जन्म देणारा परमात्मा आहे, आपल्याला दूध देणारा परमात्मा आहे, आपल्याला मेल्यानंतर व्यवस्था करणारा परमात्मा आहे. म्हणून पोषण करणं हे परमात्म्याचं काम. पोषितो जनासी एकला तो, असं चिंतन आपण थोडंसं केलं. आता साधू पुरुषाच्याकडे गेल्याच्या नंतर संतांनाही माता म्हणतात. तेव्हा संताला माता म्हणत असताना संतांनी आपल्याला जन्म दिला का, संतांनी आपलं पालन पोषण केलं का, याचा विचार थोडासा करावा लागतो. कारण माता जन्म देणारी, गर्भधारण करणारी, पोषण करणारी, तिलाच माता म्हणायचं. मग संताला माता का म्हणतात असं कोणी जर विचारलं तर आपल्याला ज्ञान देऊन आपला नवीन जन्म घडवण्याचं काम संतच करतात. विठ्ठल जन्माचे अनेक प्रकार आपल्याला शास्त्रानं सांगितलेले पाहायला सापडतात बरं का. मातेच्या उदरातून एक जन्म असतो, संस्काराच्या युगाने होणारा दुसरा जन्म असतो बरं का, आणि तिसरा जन्म जो असतो तो ज्ञानाच्या युगाने होणार असतो. आपल्याला ज्ञान देऊन आपला नवीन जन्म घडवणारे सद्गुरुदेव असल्यामुळे त्यांना ब्रह्मा म्हणतात. पा गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. हे ब्रह्मा विष्णू महेशाचं काम करणारे सद्गुरुदेव आहेत पारमार्थिक क्षेत्रामध्ये. असं चिंतन जर आपण लक्षात घेतलं तर संत महात्मे आपले ब्रह्मदेव आहेत. ब्रह्मदेवाचं काम जग निर्माण करण्याचं आहे. तसं आपल्याला ज्ञान देऊन आपला नवीन जन्म कोणी घडवला, साधू पुरुषांनी घडवला. साधू पुरुषांनी नवीन जन्म घडवलेला असल्यामुळे त्यांना माता म्हणणं हे योग्य आहे असा एक विचार आहे. आणि आपल्या ठिकाणी निर्माण झालेलं ज्ञान, ऐका, ज्ञान देऊन नवीन जन्म घडवला हे जसं आहे तसं आपल्याला दिलेलं ज्ञान आपल्या ठिकाणी सांभाळलं गेलं पाहिजे. ज्ञान जोपर्यंत कोवळा आहे तोपर्यंत असंभावना, विपरीत भावना येण्याची शक्यता आहे. त्या असंभावना, विपरीत भावनाच्या नाशाकरता करावं लागणारं मनन निधिध्यासन ते आपल्याकडून करून घेऊन आपल्या ठिकाणी ज्ञान टिकवण्याचं काम सुद्धा संतच करतात. विठ्ठल काम साधू पुरुषांनी केलं. जन्म दिला, ज्ञानाचा जन्म दिला आणि आपलं ज्ञान टिकवण्याचं काम केलं. म्हणून साधू पुरुषाला जन्म देणारे आणि संगोपन करणारे म्हणून माता म्हणता येतं. हा एक अर्थ आपण पाहिला. माता शब्दाचा दुसरा जो व्युत्पत्तीनं मिळणारा अर्थ आहे मान पूजायाम. नाम मान्यते पूज्यते जनैही या सा माता. माता शब्दाचा अर्थ असा होतो बरं का, जी सगळ्या जगाला पूज्य असते तिला म्हणतात माता. आता या पूज्यतेच्या दृष्टीनं बघा, आपली आईही पूज्य आहे, आपल्याला परमात्माही पूज्य आहे आणि आपल्याला संतही पूज्य आहेत. कसे पूज्य आहेत याच्याबद्दलचा थोडासा विचार ऐका बरं का. आईची पूज्यता आपण आता पाहिलं ना, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. ज्याला ज्याला देव मानायला सांगितलेलं आहे त्या चौघाच्या कर्मामध्ये पहिला कर्म कोणाचा ठेवला, आईला ठेवला आहे. आईची पूज्यता सगळ्यात जास्त आहे. बापापेक्षा आईची पूज्यता 10 पटीने जास्त म्हणून सांगितलेली आहे बरं का. शास्त्रामध्ये अजून एक चिंतन आपल्याला पाहायला सापडतं. स्कंद पुराणामध्ये किंवा काशी खंडामध्ये ते वचन येतं. त्या वचनात असं सांगितलंय, सर्व वंद्येन यतीना प्रसूर वंद्या प्रयत्नतः. या वचनाचा अर्थ सांगतो. सर्व वंद्य असलेला यती म्हणजे संन्याशी, त्या संन्याशाला तो सर्व वंद्य आहे, सर्वाला वंद्य आहे, सर्वांनी त्या संन्याशाच्या पाया पडावं अशा योग्यतेचा तो संन्याशी आहे. पण सगळ्या जगाकडून ज्याला पाया पडून घ्यायचा अधिकार आहे त्या संन्याशाला योगायोगानं त्याची माता भेटली तर प्रयत्नानं त्याला तिच्या पाया पडावं म्हणे. विठ्ठल संन्याशाची वंद्यता आपल्याला सांगतो. संन्याशाचा आता दंड असतो पाहतो. दंड धारण करणारा जो संन्याशी आहे, दंड ग्रहण ज्याने केलेला आहे त्या संन्याशाला कोणाच्याही पाया पडता येत नाही. संन्याशी जेव्हा मंदिरात देवाच्या दर्शनाकरता म्हणून जातात त्यावेळेला संन्याशी देवाच्या पायावर डोकं ठेवत नाहीत. आपण बघा, जगद्गुरु शंकराचार्याच्या पदावर असणारे महात्मे जिथं मंदिरात, मोठ्या मोठ्या मंदिरात, पांडुरंगाच्या मंदिरात येतील, रामचंद्र प्रभूच्या मंदिरात जातील, काशी विश्वेश्वराच्या मंदिरात जातील, पण तिथे गेल्याच्या नंतर या साधू पुरुषांनी कधी देवाला नमस्कार केलेला दिसत नाही. तुम्ही बघा, मुद्दाम एखाद्या वेळेला जाऊन त्यांच्यासोबत बघा. हे काय करतात, त्यांच्या हातातला दंड असतो ना, त्या दंडाचं एक टोक देवाला लावतात. पांडुरंगाकडे जायले तर पांडुरंगाच्या छातीला एक टोक लावतात, एक टोक आपल्या छातीला लावतात. हा त्यांचा नमस्कार. म्हणजे काय, दंडाचं एक टोक देवाला आणि दंडाचं एक टोक आपल्या स्वतःला लावलं. याच्यातून ते म्हणतात, देवा तू आम्ही काही बदल नाही,
आम्ही तू एकच आहोत, तुझं मज नाही भेद, केला सहज विनोद, हे देवाशी अद्वैत दाखवण्याकरता म्हणून तो महात्मा दंड देवाला लावतो असं शास्त्र आहे बरं का. म्हणजे दंड धारण करणाऱ्या संन्याशानं देवालाही पाया पडायचं नाही, देवालाही नमस्कार त्यानं करायचा नाही बरं का. त्या यतीशाबद्दल असं सांगितलं जातं की एखाद्या वेळेला तो संन्याशी संन्यास घेतल्याच्या नंतर आपल्या परिसरात आला, तो पूर्व शरीरामध्ये म्हणजे पूर्व आश्रमामध्ये तो ज्या गावात राहत होता त्या गावाच्या परिसरामध्ये जर तो आला आणि त्याच्या मायबापाला कळालं की आपला संन्याशी झालेला मुलगा या परिसरामध्ये आलेला आहे, त्याचं प्रवचन आहे, त्याचा सत्संग आहे, त्याच्या दर्शनाला लोक जमणार आहेत, आपणही जावं असं मायबापाला वाटलं. माता पिता दोघेजण त्याच्या तिथं भेटी करता म्हणून आले आणि सगळं प्रवचन वगैरे ऐकून झाल्याच्या नंतर सगळ्या गर्दीमध्ये बाप जर संन्याशाच्या जवळ पाया पडायला आला तर संन्याशानं पाय जोडून बापाकडून, जन्म देणाऱ्या बापाकडून खुशाल पाया पडून घ्यावं. नाही असं नाही, संन्याशानं बापाकडून पाया पडून घ्यावं. पण त्याची आई, तिला जर आपला मुलगा संन्याशी झालेला पाहून रडू आलं आणि ती निघून चालली, मुलाच्या समोर यायची सुद्धा तिची इच्छा नाही अशी तिची अवस्था जर झाली तर ती निघून जात असलेली पाहून गर्दीतून प्रयत्नपूर्वक वाट काढून संन्याशाने तिच्यापर्यंत जाऊन तिच्या पायाला दंडवत घालावा. विठ्ठल विठ्ठल. येतेना प्रसूर वंद्या प्रयत्नतः. प्रसूह म्हणजे प्रसवणारी, जन्म देणारी जी माता आहे तिला प्रयत्नपूर्वक नमस्कार करावा असं शास्त्र आहे बघा. सगळं शास्त्र बाजूला ठेवून जगद्गुरु शंकराचार्यांचं चरित्र बघा ना. जगद्गुरु शंकराचार्यासारखा महात्मा, शास्त्र प्रमाण मानणारा, शास्त्राचाच प्रचार जगामध्ये करण्याकरता आलेले, वेदशास्त्राची जगामध्ये प्रतिष्ठापना करण्याकरता जगभर कार्य करणारे शंकराचार्य, पण त्यांनी त्यांच्या आईला वचन दिलं होतं. घटना अशी आहे, आचार्यांना आई आणि आचार्य दोघं घरात होते. आचार्यांना संन्यास घेऊन धर्मकार्य करण्याकरता घराच्या बाहेर पडायचं होतं, पण आई काही जाऊ द्यायला तयार नाही. बाळा तू मला एकटाच आहेस, माझी व्यवस्था काय, तुला मी मला तू, अशा आपण दोघं एकमेकाला आहोत, घरातच राहा. आचार्यांनी काय करावं, एका दिवशी त्यांच्या घरासमोर पूर्णा नदी होती. ती पूर्णा नदी सुद्धा गावाच्या बाहेर होती, 1-2 मैलावर होती. पण आईला पूर्णा नदीला जाता येईना म्हणून जगद्गुरु शंकराचार्यांनी वयाच्या 8-9व्या वर्षी ती पूर्णा नदी आपल्या आईच्या स्नानाकरता म्हणून तिचा प्रवाह बदलून योग सामर्थ्यानं आपल्या घरासमोरून तिचा प्रवाह निर्माण केला. त्या नदीमध्ये पोहायला गेले आचार्य. पोहायला गेले, बाजूला मित्रमंडळी होती आणि आचार्याने अशी गंमत दाखवली. पाण्यात पोहत असताना एका मगरीनं यांचा पाय पकडला. मगरीनं पाय पकडला, पाय रक्तबंबाळ झाला, पाणी लालसर झालं आणि आचार्याने मित्रमंडळीला सांगितलं, जाऊन सांगा रे आईला, मला तर आता मगरीनं धरलेलं आहे, आईला एकदा येऊन पायरीवर उभं राहून पहा म्हणावं, शेवटचं दर्शन केलं होईल, मलाही तिचं शेवटचं दर्शन होईल. असं म्हणल्याबरोबर मुलं धावत घरात गेले आणि आईला सांगितलं की आई असं झालं, शंकराला मगरीनं पकडले आणि शंकराने तुला दर्शन द्यायला पायरीवर ये म्हणून सांगितलं रे, तू चल. आई आली, पायरीवर उभी राहिली. मगरीनं पाय पकडलेल्या अवस्थेत शंकराचार्याने आईला नमस्कार केला आणि सांगितलं म्हणे, आई जातो म्हणे, आता मला मगरीनं धरलंय, मगर काही मला सोडणार नाही, मी काही वाचू शकत नाही. आई म्हणायला लागली, अरे तिकडची गंगा 2 मैलावर असलेली ही पूर्णा नदी योग सामर्थ्यानं तुला तिचा प्रवाह बदलून जर आपल्या घरासमोरून आणता येतो तर मगरीच्या तावडीतून सुटता येत नाही का? आचार्याने सांगितलं म्हणे, आई हा मगर माझ्याशी बोलायला लागला, पण मगरीचं म्हणणं असं आहे, जर तू मला संन्यास घ्यायला परवानगी दिली तर मगर मला सोडेल, नाही तर खाऊन टाकील म्हणे. आई घाबरलेली अवस्थेत आईला हे शंकराचार्यांचं सगळं नाटक खरं वाटलं आणि आईनं सांगितलं, बाळा तुला संन्यासाला परवानगी आहे, संन्यास घेऊन का होईना पण तू जिवंत राहा, बाहेर ये बाळा. त्या मगरीला वचन दे, मी संन्यास घेतो म्हणून. मगरीला वचन दिल्यासारखं शंकराचार्यांनी केलं, बाहेर आले, आईला नमस्कार केला. आईला सांगितलं म्हणे, आता तू बोललीस ना, मगरीला आपण वचन दिलं ना, मला संन्यासाला जाऊ दे, जगभर धर्मप्रचार करण्याकरता, वेदशास्त्राची प्रतिष्ठापना करण्याकरता मला निघायचं, जाऊ दे. आचार्यानं सांगितलं, आहे ना तुला शब्द दिला त्याच्यामुळे जाऊ देणं भाग आहे, पण बाळा माझी काय व्यवस्था रे, मी मेल्याच्या नंतर मला तू एकटाच मुलगा, मला अग्नी कोण देणार? शंकराचार्याने सांगितलं, आई अंतकाळात माझं स्मरण कर, मी तुझ्या समोर उपस्थित होतो, तुला तारक मंत्राचा उपदेश करतो, त्याचा जप करत करत तुझा देह पडेल आणि तुझा देह पडल्याच्या नंतर संन्याशाला प्रेत पाहायला परवानगी नाही, संन्याशाला प्रेताला शिवायला परवानगी नाही, संन्याशाला अंत्यविधीला जाता येत नाही, पण तुझ्या देहाचा अंत्यविधी मी माझ्या हातानं स्वतः करीन. शास्त्र बाजूला ठेवतो पण तुझी इच्छा पूर्ण करतो. हे आचार्यांचे शब्द आहेत. विठ्ठल.